Ankur, sowing seeds of hope. गोष्टीचे नाव आहे पांडुरंग परतला पंढरीत. आत्ताच्या कर्नाटकात असलेल्या विजयनगरचा राजा कृष्णदेवराय विठ्ठलाचा निस्सीम भक्त होता. एकदा तो स्वारीवरून परतत असताना पंढरपुरात आला. विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात आला. विठ्ठलाची ती लोभसवाणी मूर्ती तो पाहतच बसला. बराच वेळ झाला. देवळातून त्याचा पायच निघेना. पांडुरंगा, तुझ्यासमोर सतत बसून राहावं असं वाटतंय. तुला सोडून जावतच नाहीये कुठे. विठ्ठला, आमच्यासोबत विजयनगरात चल. माझी ही इच्छा पूर्ण कर पांडुरंगा. राजा कृष्णदेवरायाने पंढरपुरातच काही दिवस मुक्काम केला. विजयनगरला विठ्ठल मूर्ती घेऊन जाण्यासाठी देवाकडून परवानगी मिळावी म्हणून तो पांडुरंगाला आळवीत राहिला. आणि एके दिवशी राजाच्या स्वप्नात पांडुरंगाने दृष्टांत दिला. हे राजा, मी माझ्या भक्ताला म्हणजे पुंडलिकाला वचन दिलंय की मी कायम पंढरपुरातच राहीन. जर मी तुझ्या सोबत आलो तर पंढरीमधले माझे भक्त नाराज होतील. पण तू असा हट्ट धरून बसलायस. तूही माझा भक्तच आहेस. तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी मी विजयनगरला येण्यास तयार आहे. परंतु माझी एक अट आहे. पंढरपूर ते विजयनगर हा प्रवास करताना वैदिक ब्राह्मणांनी शुचिरभूत होऊन सोवळे नेसून माझ्या मूर्तीला उचलावे आणि वाटेत कुठेही खाली न ठेवता घेऊन जावे. पांडुरंगाने जाणून बुजूनच राजाला अशक्यप्राय अट घातली. राजाला लगेच जाग आली. त्याने पांडुरंगाला नमस्कार केला आणि म्हणाला, देवा, तुझी आज्ञा शिरसावंद्य. पांडुरंगा, मला तुझी अट मान्य आहे. राजाला अपार आनंद झाला. राजाने मग आपल्या प्रधानाला बोलवले आणि देवाची अट सांगितली. प्रधानजी, विठ्ठल मूर्ती विजयनगरात नेण्यासाठी वेदशास्त्र संपन्न ब्राह्मणांना ताबडतोब बोलवा. त्यांना शुचिरभूत होऊन सोहळ्यात येण्यास सांगा. विठ्ठल मूर्ती एकदाही खाली न ठेवता या ब्राह्मणांच्या हातून ती विजयनगर पर्यंत न्यावी अशी माझ्या पांडुरंगाची आज्ञा आहे. विठ्ठल मूर्ती वजनदार आहे. एकट्यादा ती उचलणं जमणार नाही. ब्राह्मणांना मोठी दक्षिणा द्या. त्यांच्या अन्न पाण्याची उत्तम सोय करा. जशी आज्ञा महाराज. सर्व ठिकाणांहून भूदेवांना येण्याचे आवाहन करतो. पांडुरंगाचे काम आहे म्हटल्यावर सर्वजण उत्साहाने येतील. प्रधानजींनी दवंडी पेटली. विठुरायाला विजयनगरमध्ये नेण्याचा दिवस ठरला. लांबचा प्रवास होता. सोहळ्यातील ब्राह्मणांनी पांडुरंगाच्या गजरात विठ्ठल मूर्ती उचलली. एका ब्राह्मणाच्या हातून दुसऱ्या ब्राह्मणाच्या हातात असं देत देत वाजत गाजत मोठ्या थाटामाटात राजाने मूर्ती पंढरपुरातून विजयनगरात आणली. राजाने आपल्या राजवाड्याजवळच एका भव्य मंदिरात पांडुरंग मूर्तीची प्रतिष्ठापना केली. पांडुरंगाला जडजड रत्नहारांनी सजवले गेले. अनेक दिव्यांनी गाभारा उजळून गेला. भव्य दिव्य सुंदर अशा लखलखीत मंदिरात दागदागिन्यांनी मढलेली पांडुरंगाची मूर्ती लक्षवेधी दिसत होती. आता एवढ्या धनाढ्य देवळाला बंदोबस्त पण हवाच. राजाने गाभाऱ्याला भक्कम जाळी बसवली. कड्या कुलपे लावून मोठा बंदोबस्त केला. बाहेर पहाऱ्याला सैनिक पण उभे केले. विजयनगरात आल्यावर रात्री पांडुरंगाने राजाला परत दृष्टांत दिला. स्वप्नात येऊन पांडुरंग म्हणाला, राजा, तू मला इथे घेऊन तर आलास, पण न्यायाने राज्य कर. तुझ्याकडून कोणावरही अन्याय झाला तर मी येथून निघून जाईन. राजा घाबरून उठला. दुसऱ्या दिवशी त्याने सर्वांना आदेश दिला की कोठेही अन्याय होणार नाही याची काळजी घ्या. रोज मंदिरात राजा स्वतः पूजेसाठी येऊ लागला. राजा येई तेव्हा कड्या कुलपे उघडली जात. बाकीच्या भक्तांना इतर वेळी लांबूनच दर्शन घ्यायला मिळे. इथे पंढरपुरात आषाढी वारीला आलेले पांडुरंगाचे भक्त पंढरपुरात पांडुरंगाचे दर्शन झाले नाही म्हणून अस्वस्थ झाले. वारकऱ्यांमध्ये प्रचंड निराशा पसरली. वारीसाठी आलेले भानुदास महाराज हे सर्व पाहून अस्वस्थ झाले. एक वारकरी त्यांना म्हणाला, भानुदास महाराज,
विठ्ठल मूर्ती पंढरपुरात आणण्याचं काम आता तुम्हीच करा. राजाला विठ्ठल मूर्ती परत दे असं म्हणायचं काही आमच्यात धाडस नाही. महाराज तुम्ही काही करा, पण विठुरायाला पंढरीत घेऊन या. भानुदासांना हे ऐकून भरून आले. त्यांनी मनोमन पांडुरंगाला आळवले. पांडुरंगा, असा कसा रे सोडून गेला समा भक्तांना? पंढरीत ये रे परत. थांब, आता मीच येतो तुला घ्यायला. आणि खरेच भानुदास निघाले की विजयनगरात जायला. काही दिवस मजल दरमजल करत एका मध्यरात्री विजयनगरात येऊन पोहोचले. राजवाड्याजवळ विठ्ठल मंदिर बांधले आहे हे त्यांना माहीत होते. ते मंदिराजवळ आले. पाहतात तर काय, देवळाच्या बाहेर शस्त्रधारी सैनिक, गाभाऱ्याला कड्या कुलपे आणि आत बंदिस्त झालेला आपला पांडुरंग. त्या दरवाज्यातून पांडुरंग दिसतही नव्हता, इतका बंदिस्त. हे पाहून भानुदास कासावीस झाले. विठुराया, पांडुरंगा, अरे अशा कडी कुलपाच्या आड गुदमरत नाहीस का रे? तुझ्याशिवाय पंढरपूर अगदी ओकोबोको झाले रे. मी घ्यायला आलोय तुला. चल बरं माझ्यासोबत परत. रुसला आहेस का आम्हा भक्तांवर? चूक झाली असेल तर क्षमा कर रे. अरे तुला धड पाहताही येत नाहीये मला. व्याकुळ झालेल्या भानुदासांना अक्षरशः रडू येऊ लागले. तोच काय झाले, देवळाबाहेरचे सैनिक अचानक झोपी गेले. गाभाऱ्याची कुलपे गळून पडली. भानुदास दार उघडून थेट गाभाऱ्यात आले. आत साक्षात पांडुरंगासमोर उभे राहिले. इतक्या दिवसांनी पांडुरंगाचे दर्शन घेत होते भानुदास. लेकूरवाळा, सावळा, सुंदर, मनोहर पांडुरंग. भानुदास एकटक पाहत बसले. पांडुरंगाला पाहून भानुदासांचे देहभान हरपले. पंढरीनाथा, चल रे पंढरीला. असे म्हणून ते पंढरीनाथाला आळवू लागले. तोच मूर्तीतून पांडुरंग उतरला की. भानुदासा, मला पंढरपूरला घेऊन चल तुझ्यासोबत. माझा पण जीव या दागिन्यांमध्ये, या लखलकाटात गुदमरतोय. मला माझ्या भक्तांना भेटायचंय. माझे मन इथे बिलकुल रमत नाहीये. भानुदासा, पण थोडा धीर धर. आत्ता काकड आरतीची वेळ झाली आहे. पुजारी येतच असतील. असे म्हणून पांडुरंगाने आपल्या गळ्यातील तुळशी हार भानुदासांच्या गळ्यात घातला. तेव्हा नेमके पांडुरंगाच्या गळ्यातील नवरत्नाचा हार देखील तुळशीच्या हारात गुंतला गेला होता. तुळशी माळेसोबतच नवरत्नांचा हार देखील भानुदासांच्या गळ्यात नकळतपणे येऊन पडला. पांडुरंग अंतर्धान पावला. भानुदास गाभाऱ्यातून बाहेर आले. तोच कुलपे परत लागली गेली. सैनिक जागे होऊ लागले. भानुदास तिथून निघून गेले ते थेट नदीकाठी स्नान संध्या करण्यासाठी. स्नान करून राजाची भेट घ्यायची आणि मग पांडुरंगाला घेऊन जायचे असे त्यांनी ठरवले होते. इथे काकड आरतीसाठी पुजारी गाभाऱ्यात आले. पाहतात तर विठ्ठलाच्या गळ्यातला नवरत्नहार गायब. एकच खळबळ उडाली. पुजाऱ्यांनी राजापर्यंत चोरीची वार्ता पोहोचवली. राजाला प्रचंड राग आला. त्याने आदेश दिला शिपायांना, चोराला लगेच शोधा आणि ताबडतोब सुळावर द्या. शिपायांनी शोधाशोध सुरू केली. नदीच्या किनाऱ्यावर शिपायांना भानुदास स्नान संध्या करत असलेले दिसले. त्यांच्या गळ्यात पांडुरंगाची तुळशी माळ आणि नवरत्नांचा हार होता. शिपायांनी लागलीच त्यांना पकडले. हार काढून घेतला. दोरीने त्यांचे हात बांधले. नदीकाठीच एक सूळ रोवण्यात आला. भानुदास पांडुरंगाला आर्तभावाने बोलवू लागले. विठुराया, मी तर तुला इथे नेण्यासाठी आलो होतो. हा चोरीचा आळ नको मला. धावून ये रे विठ्ठला. जरी आकाश खाली पडले, ब्रह्मांड नष्ट झाले, 7 समुद्र एक होऊन प्रलय आला, कितीही मोठे संकट माझ्यावर आले, तरीही पांडुरंगा, हे तू लक्षात ठेव की मी तुझी भक्ती कायम करत राहीन. विठ्ठला, मला माहितीये की तू संकटकाळी धावून येशील. भानुदास महाराजांनी पांडुरंगाचे नामस्मरण सुरू केले. जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल. आणि काय चमत्कार घडला. सुळाला पालवी फुटली की.
फांद्या तयार झाल्या आणि सुळाचे एका मोठ्या वृक्षात रूपांतर झाले. ते बहरलेलं झाड पाहून शिपाई घाबरलेच. ते पळतच राजाकडे आले आणि त्याला सगळा वृत्तांत सांगितला. राजा भयभीत झाला. मनात म्हणाला, अरे रे, आपल्या हातून मोठं पाप घडलेलं दिसतंय. हा चोर नसून मोठा पांडुरंग भक्त दिसतोय. तातडीने राजा नदीकाठी गेला. तिथे एका महावृक्षाखाली भानुदास नामस्मरण करीत असलेले त्याला दिसले. राजा शिपायांना लगेच म्हणाला, शिपाई, महाराजांना मुक्त करा. राजाने भानुदास महाराजांचे पाय धरले आणि क्षमा मागितली. क्षमा करा महाराज, मोठी चूक घडली माझ्याकडून. महाराज, मला पांडुरंगाला पंढरपुरात घेऊन जाण्याची परवानगी द्या. राजा खजील झाला. त्याला कळले की आपल्या हातून अन्याय झाला आहे आणि आता पांडुरंगाने सांगितल्याप्रमाणे तो पंढरपूरलाच जाणार. राजा भानुदासांना घेऊन देवळात आला. भानुदासांनी विठ्ठलाला भक्तिभावाने नमस्कार केला. पंढरीनाथा, चला माझ्यासोबत आता. पण मी एकटा कसे उचलून नेऊ तुम्हाला? तोच पांडुरंगाने काय केले? पांडुरंगाने इतके छोटे रूप धारण केले की तो भानुदासांच्या ओंजळीत मावला. भानुदास पांडुरंगाला घेऊन पंढरपूरला निघाले. पंढरपूर येताच वाजत गाजत वारकऱ्यांनी पांडुरंगाला मंदिरात आणले. भानुदासांच्या हातून पांडुरंगाची प्रतिष्ठापना करण्यात आली आणि पांडुरंगाने आपले मूळ रूप धारण केले. हा दिवस कार्तिक शुद्ध एकादशीचा. आजही कार्तिकी एकादशीला तिथे रथोत्सव होतो बर का. पांडुरंगाने भानुदासांना प्रसन्न होऊन दृष्टांत दिला आणि सांगितले, भानुदासा, तू मला विजयनगरच्या बंदिवासातून सोडवून पंढरपूरला परत आणलंस. तुझ्या या ऋणातून अंशतः उतराई होण्यासाठी मी तुझ्या वंशात जन्म घेईन. तुम्हाला माहितीये, संत भानुदासांचे पणतू म्हणजे संत एकनाथ महाराज यांच्या रूपात साक्षात विठ्ठलाने जन्म घेतलाय असं म्हणतात. पांडुरंगाने पुन्हा पंढरीच्या बाहेर जाऊ नये म्हणून तिथल्या भक्तांच्या विनंतीवरून संत भानुदास महाराजांनी काळ्या मारुतीची स्थापना केली. पांडुरंगाला पंढरीत आणल्यावर भानुदासांनी समाधी घेतली. गाभाऱ्यातून बाहेर पडले की सोळखांबी मंडपाच्या जवळ भानुदास महाराजांची समाधी आहे, अगदी पांडुरंगाच्या जवळ.